नमस्कार. सामी कलारंग, मी नीना बेगमपुरे, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही खूप सगळेजण सानी कलारंग या माझ्या चॅनलवर भरभरून प्रेम करत आहात आणि मला असं वाटायला लागलं की हा माझा एक परिवार आहे आणि मी यांच्याशी तुमच्याशी खूप छान मोकळेपणाने बोलत आहे आणि तुम्ही सुद्धा खूप छान अभिप्राय देत आहात, तुमच्या शंका विचारत आहेत आपलेपणाने, तर मला खूप छान वाटत आहे. प्रत्येक बाईला एक वाटत असतं की मला काहीतरी चार पैसे मिळावे, मला काहीतरी कमवलं पाहिजे. ज्यांनी नोकरी केली आहे त्यांच्याबद्दल मी आज बोलत नाही आहे, कारण त्यांनी पैसे कमवलेले आहे. पण काही गृहिणी असतात अशा की त्यांना घरातल्या काही कारणामुळे, परत एकदा सांगते, त्यांच्याकडे टॅलेंट नसतं अशातला भाग नाही. भरपूर सगळ्यांकडे हुशारी असते. प्रत्येकाला देवाने काहीतरी कला दिलेली आहे, प्रत्येकाला देवाने काहीतरी दिलेलं आहे, हुशारी दिलेली आहे, पण प्रत्येकालाच ती दाखवायची संधी मिळत नाही. मग चार पैसे मिळाले तर त्यांना किती बरं वाटतं हे मी माझ्या उदाहरणार्थ सांगते की माझा टी व्हीवर कार्यक्रम झाला हॅलो सखीमध्ये, 1 तासाचा कलाकारी मोती कुंदनाची म्हणून हा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर खूप ठिकाणी मी वर्कशॉप घ्यायला गेले. तर एक वयस्कर जोडी मला फोन केला त्यांनी, म्हणजे ते जवळपास 70च्या पुढचे अशी जोडी होती की मला म्हणाले मला तुम्हाला भेटायचं आहे. तर त्या काकूंनी पूर्वी कधी काळी थोडंफार केलेलं होतं, त्यांना कलेची आवड होती, पण घरातल्या सगळ्या जबाबदारीमुळे त्यांना संधी मिळाली नव्हती. मग ज्या मी काही माझ्या कार्यक्रमाचं नाव होतं कलाकारी मोती कुंदनाची, तर मला म्हणाले मला तुम्हाला जे काही सगळं येतं ते मला शिकवा. आणि म्हणाले त्यांचं घर मोठं होतं, ते म्हणाले की माझ्याच घरात तुम्ही छानपैकी क्लास घ्या, वर्कशॉप घ्या, मला काही प्रश्न नाही वगैरे असं. त्यांनीच इतक्या भर उत्साहाने त्यांनी अगदी 10-12 बायकांना गोळा केला आणि मला शिकवायला बोलवलं. आज त्या काकू वयाच्या 75 नंतर आहे, मी मला सांगते वयाच्या 75 नंतर सुद्धा मी शिकवलेल्या वस्तू इतक्या छान बनवतात आणि त्यांचे बरेच नातलग परदेशात आहेत. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगते, त्यांची ती सगळी मी शिकवलेल्या वस्तू त्यांनी अजून त्याच्यात छान आणखी स्वतःची इनोव्हेटर हे केले, छान आयडिया लढवल्या आणि त्या सगळ्या वस्तू त्या परदेशातल्या नातेवाईकांना पाठवतात आणि ह्या वयाला त्या डॉलरमध्ये कमवतात. मध्यंतरी त्या मला एवढं मोठं गिफ्ट घेऊन आल्या. मी म्हटलं कशासाठी? तर म्हणाले अहो मी या वयाला कधी मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की माझ्या 70ला मी काही कमवू शकेन. तर हा त्यांना एक विश्वास मिळाला की त्यांनी ज्या मोत्याच्या वस्तू परदेशामध्ये ना आपल्या सगळ्याशे ट्रॅडिशनल वस्तू असतात की नाही, त्याला खूप मागणी आहे. तर त्यांना मी जे शिकवल्या, मोत्याच्या पर्स शिकवल्या, मोत्याचे तोरण शिकवले, मोत्यांचे वेगवेगळे प्रकार शिकवले, म्हणजे अगदी, तर त्यांनी सगळ्या बनवतात आणि त्यांचं खरंच म्हणजे कौतुक वाटतं ते. आणि त्यांचे काका दोघंही करतात बरं का, असं नाही की ते एकटे करतात, दोघं त्या परदेशात पाठवतात आणि परदेशातही त्याला प्रचंड मागणी आहे. तर मला खूप समाधान वाटलं की अरे आपण कोणाला तरी आपण, म्हणजे प्रत्येकालाच तुम्हाला सांगते आर्थिक गरज असते अशातला भाग नसते, काही जणांना असते गरज, पण प्रत्येकाला आपण काहीतरी कमवू शकतो हा एक जो मनामध्ये येतो की नाही विश्वास येतो ना, हा फार महत्त्वाचा होता. आणि मी हा विश्वास म्हणजे माझा जेव्हा कार्यक्रम झाला, जेव्हा ठिकठिकाणी मी वर्कशॉप गेले, तर तेव्हा हा प्रत्येक बाईमध्ये ही मला उर्मी दिसून आली की मला काहीतरी करायचं आहे, मला धडपडून काहीतरी करायचं आहे. आणि आज कितीतरी बायका यामध्ये म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून किंवा त्यांनी आपल्या महिला मंडळातलं किंवा आपल्या नातेवाईकात दोघी मिळून असा आज त्यांनी व्याप वाढवला आहे आणि त्या खरंच म्हणजे खूप छान कमवत आहेत. तर किती कमवत आहे ह्याला महत्त्व नसतं, आपण काहीतरी करू शकतो याला महत्त्व असतं. आमच्या एक बाजूला ना आजी होत्या, त्यानं खूप छान क्रोशाचं विणायच्या. तर त्यांच्या क्रोशाच्या सुद्धा म्हणजे वयाच्या जवळपास त्या पण 75च्या वगैरे होत्या. त्या काळी त्यांनी ते क्रोशा ताटावरचे ते रुमाल वगैरे केले होते. तर त्यांना मी लोकर आणि सुई आणून दिली आणि मग त्यांनी बटवे, असे छान बटवे, लहान मुलांचे स्वेटर असतात ना छोटे, बाळंतविड्यावर देतात, तर तसले मला स्वेटर करून दिले. आणि मी माझ्या जॉबच्या ठिकाणी त्या मैत्रिणीला विचारलं की तुम्हाला ह्यातलं हवं आहे का? तर
किती जणींनी पटापट त्यातलं उचललं की अरे आम्हाला सांग बरं का, आम्हाला बाणपिड्याला स्वेटर लागणार आहे, आम्हाला असे बटवे पाहिजे. त्या आजींना सुद्धा एक काहीतरी म्हणजे 75च्या नंतर सुद्धा त्यांना एक जगण्यामध्ये उमेद आली. आणि त्या खूप म्हणजे त्यांना असं वाटायचं आपण झोपलो म्हणजे वेळ वाया जातो, सकाळ कधी होते. आणि त्या अशा मस्त एकसारख्या विणत राहायच्या आणि इतक्या सुंदर सुंदर त्यांनी वस्तू केल्या. आणि खरंच हे जे समाधान आहे ना, की आपण काहीतरी करू शकतो, हे पैशात नाही मोजता येत. पण त्यांना तो या वेळेला मिळणारा पैसा हा कितीतरी लाखोंपेक्षा खूप महत्त्वाचा होता. कारण त्याच्याबरोबर त्यांना एक जगण्याची उमेदही मिळाली आणि एक आत्मविश्वास मिळाला. तर मला पण नेहमी वाटतं की म्हणजे मी जॉब केला, पण मलाही नेहमी वाटतं की प्रत्येक स्त्रीला काहीतरी कला दिली आहे. कोणाला पाककला दिली आहे, भरतकाम विणकाम दिलं आहे, कोणाला शिवणकाम दिलं आहे. थोडंफार करा आणि सगळ्यात पहिले तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा. त्याचं जे तेज आहे, त्याचं जो आत्मविश्वास आहे, हा कुठल्याही तुम्हाला कितीही पैसे देऊन तुम्हाला विकत मिळणार नाही. एक पाऊल पुढे टाका. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशीच आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला जे काही अडचणी असतील, किंवा तुम्हाला हे होलसेलमधनं सामान कुठून आणायचं, कसं आणायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, हे मी नक्की तुमच्या प्रश्नांना कॉमेंट्समध्ये उत्तर नक्की देईन. तेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे तर टाका. मला वाटतं तुम्हाला नक्की ह्या मार्गदर्शनाचा तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद.